उद्धव ठाकरेचा नातेवाईक आहे. उद्धव ठाकरे तर स्वतः अडाणी बरोबर वेगवेगळ्या प्रकल्पावरती काम करताना दिसतात. आणि भाजपचं बघायला झालं तर मंगल प्रभात लोढा हे स्वतः सगळ्यात मोठे बिल्डर भाजपमध्ये. वंचितचा एक कार्यकर्ता एक पदाधिकारी बिल्डरांच्या पैशावरती नाहीये आणि बिल्डराची भीक घेत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या मुंबईमध्ये जर कोणी एसआरएचा प्रकल्प थांबवून आपल्या वस्त्या वाचवू शकणार असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आहे. कारण आम्हीच ते आहोत जे बिल्डरांच्या पैशावर नाही आहोत आणि बिल्डरांची लढाईची ताकद ठेवतो. आणि म्हणून या मुंबईमध्ये जो पहिला एसआरएच्या विरुद्ध मोर्चा झाला होता तो वंचित बहुजन आघाडीने काढला होता आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काढला होता. आणि म्हणून मी रमाबाई नगर मधल्या तमाम नागरिकांना सुद्धा हे आश्वासन देतो की जर कोणता एसआरए प्रकल्प आला आणि तुमची मंजुरी त्याला नसेल तर त्या बिल्डरला आणि त्या गुंड्यांना पळवून मारून हाणून हाकलायची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते घेतात. आणि आपली घरं आता नवीन बीजेपीने नवीन नाही मांडले की जे आपल्याला एसआरएचे फ्लॅट मिळतात ते 350 स्क्वेअर फुटापर्यंत मिळतात. पण मी आमची बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्व आपल्याला आश्वासन देतो की 500 स्क्वेअर फुटापर्यंत जोपर्यंत घर नाही मिळत आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी घर नाही मिळत आणि ज्या दर्जाचा घर पाहिजे त्या दर्जाचा जोपर्यंत एसआरए मध्ये घर नाही मिळत तो